महाराष्ट्रात पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी हिंदी भाषा सक्तीची करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला असून तसं परिपत्रकही काढलंय। या शासन निर्णयाची आज महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने होळी करण्यात आली आणि या शासन निर्णयाचा निषेधही करण्यात आला आहे। महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे पुणे शहराध्यक्ष धनंजय दळवी यांनी याचं नेतृत्व केलं। यावेळी राज्य संघटक प्रशांत कनोजिया, राज्य उपाध्यक्ष ॲडव्होकेट सचिन पवार, मनसे कामगार सेना राज्य उपाध्यक्ष नरेंद्र तांबोळी, मनसे विभागाध्यक्ष सुनील कदम, राज्य कार्यकारिणी सदस्य अभिषेक भाई थिटे, रुपेश घोलक, सारंग सराफ, शहर उपाध्यक्ष विक्रांत भिलारे, परीक्षित शिरोळे, ॲडव्होकेट सचिन ननावरे, विभागाध्यक्ष केतन डोंगरे, निलेश जोरी, आशुतोष माने, अशोक पवार, शशांक कामराळे, हेमंत बोळगे, संतोष वरे इत्यादी पदाधिकारी व महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते। वास्तविक हिंदी भाषेची कुठलीही गरज आम्हा मराठी माणसांना नाही। त्रिभाषा सूत्र आम्हाला मान्य नाही आणि विद्यार्थ्यांना देखील शैक्षणिकदृष्ट्या ते अडचणीचे आहे। तरीही हिंदी बळजबरी लाटण्याचा अट्टहास का, असा सवाल यावेळी आंदोलकांनी उपस्थित केला। जर राज्य शासनाने हा दळबद्री मराठी द्वेष्टा शासन निर्णय मागे घेतला नाही तर पुणे शहरात एकही हिंदी पुस्तक छापू देणार नाही आणि ज्या शाळा सक्तीने हिंदी शिकवत असतील अशा शाळांना टाळे ठोकण्याचा इशारा आंदोलकांनी या प्रसंगी दिलाय। हा नॅशनल एज्युकेशन पॉलिसीच्या बाबतीत राज्य सरकारने जो GR परवा काढलेला आहे तो GR या महाराष्ट्रातल्या मराठी माणसांना, मराठीवरती प्रेम करणाऱ्यांना मान्य नाही। त्यामुळे आज हा GR आम्ही कायदेभंग करून हा GR आम्हाला मान्य नसल्यामुळे आम्ही फाडलाय, त्याचा जाळून आम्ही होळी केलेली आहे। आज या सगळ्या GRमुळे मराठी भाषा संपवण्याचा कट या राज्य सरकारकडनं होतो। हे राज्य सरकार मराठी द्वेष्टी आहे। हे हिंदी म्हणून आज हिंदीकरण करून मराठी संपवणार आहेत। उद्या भविष्यामध्ये आपल्याला बोर्ड लावावे लागतील या ठिकाणी की त्या मराठी माणूस राहत होता। काही दशकानंतर या मराठीची अवस्था अशी होईल, हिंदीची गरज आहे कोणाला? या ठिकाणी हिंदीची गरज महाराष्ट्रातल्या लोकांना नाही। या ठिकाणी ऐच्छिक म्हणून हिंदी आम्ही सगळेजण शिकत होतो। याच्यामुळे हिंदीची सक्ती जर केली जाणार असेल तर याच्यातून उत्तर भारतीय मतांचं लांगुल चालन या ठिकाणी हे भारतीय जनता पक्ष आणि त्याचं इथं सरकार करते। एका ठिकाणी मराठी भाषेला अभिजात दर्जा द्यायचा आणि एका ठिकाणी मराठीची गळचेपी करायची, हे कुठलं धोरण आहे? आणि त्याच्या पलीकडे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री सांगतात की आम्ही संपर्क सूत्र म्हणून हिंदीची भाषा शिका। संपर्क सूत्राची गरज काय? तुम्ही आम्हाला सांगणार आम्हाला संपर्क साधा, आम्ही मराठीत साधू, आम्ही इतरांना आमच्या भाषेची दखल घ्यायला लावू। आमच्याकडे इंग्रजी आहे, द्विभाषा सूत्र आम्हाला हवं आहे। सन्मान्य राजसाहेबांनी या बाबतीतली भूमिका अत्यंत स्पष्टपणे रोखठोकपणे काल मांडली। अमित साहेब ठाकरेंच्या आम्हाला या बाबतीतल्या सूचना आहेत। हे आंदोलन आज सुरुवात झालेली आहे। हे आंदोलन इथे अजून हे अंतिम नाही। याच्यानंतर SCERT असेल, बालभारती असेल, इतर शिक्षण विभाग असेल आणि दादाजी भुसे असतील, या सगळ्यांना महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने हा इशारा आहे। पुणे शहरामध्ये हिंदी भाषेचं पुस्तक प्रिंट होऊन देणार नाही, एकही पुस्तक विकून देणार नाही। शाळेमध्ये जर हिंदी सक्ती केली तर शाळा चालू करून देणार नाही। आम्ही हिंदू आहोत, या ठिकाणी हिंदू म्हणून आम्हाला हिंदीची सक्ती केली जाते। हिंदी आणि हिंदूचा काय संबंध? आम्ही वर्षानुवर्ष मराठी करतोय। हिंदू धर्मासाठी जर काय कोणी केलं असेल तर आमच्या मातीतल्या छत्रपती शिवरायांनी केलंय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केले, महात्मा फुलेंनी केले। हे सगळे आमच्या हिंदू धर्मासाठी, इथल्या मराठी लोकांसाठी केले आणि मराठी भाषेने मराठी लोकांनी कायम देशाला दिशा दिलेली आहे। त्यामुळे आम्हाला इथे हिंदीला विरोध केल्यामुळे आम्ही हिंदू नाही हे जे काही नॅरेटिव्ह पसरवलं जाते ना, त्यासाठी सन्मान्य राजसाहेबांनी काढलेले की होय आम्ही हिंदू आहोत पण हिंदी नाही, आम्ही मराठी हिंदी आहे आणि हिंदीला मांडणार नसल्यामुळे आम्ही हिंदुत्व आमचं प्रकार आहे हे आम्ही चालून देणार नाही। मराठी भाषेच्या मंत्र्यांना नक्कीच आम्ही शहर म्हणून या ठिकाणी आंदोलन केले। आमचे वरिष्ठ नेते आहेत आणि आमचे सन्माननीय अमित साहेब ठाकरे आहेत। या बाबतीतलं पुढचं नियोजन हे आमचे वरिष्ठ नक्कीच करतील आणि या बाबतीत आम्ही ज्याप्रमाणे सन्माननीय राजसाहेबांचा आदेश येईल त्याप्रमाणे खूप मोठ्या पद्धतीने आमचं आंदोलन या ठिकाणी उभं राहिलं आणि त्यासाठी वाटेल ती किंमत मोजायला प्रत्येक महाराष्ट्र सैनिक तयार असेल हे नक्कीच।